अरे गौरी, बाळा आलीस? बस बस, खाऊन घे. हा, मला नकोय. मी सांगितलं ना, मी काही खाल्लं किंवा नाही खाल्लं याचा कोणाला काहीच फरक पडणार नाहीये ना. आता बाहेर ये. मी कुठेही येणार नाही. आता कळेल माझी खरंच कोणाला किती काळजी येते. हॅलो. हॅलो आई, मी सौरभ. अगं बाई सौरभ, तुम्ही कसे आहात? एवढ्या रात्रीचा फोन केलात? गौरीची आठवण आली का काय? नाही तसं नाही, मी गौरीला फोन करत होतो पण ती उचलतच नाहीये. अगं बाई हो का? नाही मग ती झोपली असणार. एवढ्या लवकर? तब्येत बरी आहे ना तिची? एकदम ठणठणीत. आईशी जोरदार भांडण करून झोपून गेल्यात बाईसाहेब. भांडून? कशाला? नाही म्हणजे राग तिच्या नाकावर बसलेलाच असतो म्हणा. पण काही कारण होतं का असंच जनरल रुटीन लाईफ म्हणून? आता काही कारण लागतात का माय लेकींना भांडायला? तेव्हा फार विचार करू नका. तुमचा काही निरोप असेल तर सांगा, मी देते. नाही नाही, मी उद्या फोन करतो तिला. गुड नाईट आई. गुड नाईट. अगं बाई, तुम्ही? सौरभचा फोन होता. तो गौरीला फोन करत होता पण ती उचलत नव्हती म्हणून घरच्या फोनवर फोन केला. बघितलं किती काळजी आहे त्याला आपल्या गौरीची. सौरभ गौरीची किती काळजी घेतो याचं कौतुक करण्यापेक्षा तू गौरीची काळजी घे. म्हणजे तुझ्या या अशा वागण्यानं आपली एकुलती एक मुलगी तुझ्यापासून कायमची दुरावेल. अशी का वागतेस तू? एक मिनिट, अशी म्हणजे? अशी म्हणजे कशी ते तुला चांगलं ठाऊक आहे. आणि हेही ठाऊक आहे गौरीचं मन कुठं गुंतलंय. का तिच्या आयुष्यात विलन बनतेस? हे बघा, मी विलन झाले तरी चालेल, पण आपली मुलगी जर चुकत असेल तर तिला योग्य मार्गावर आणणं हे एक आई म्हणून माझं कर्तव्य आहे. आणि हे सगळं मी तिच्या भल्यासाठीच करतेय ना. तुला काय वाटतं इंदू, आपलं भलं कशात आहे हे गौरीला कळत असेल? नाहीच कळते, म्हणूनच मी तिला चुकीची वाटतेय. आपली आई आपल्या विरोधात उभी आहे असं वाटतंय तिला. वाटू देत, पण एक दिवस तिला नक्की कळेल की आपली आईच बरोबर होती. इंदू, तू बरोबर वागतेस. गौरी चुकीचं वागते असं मला अजिबात वाटत नाहीये. कारण तुम्ही लेकीच्या प्रेमात आंधळे झाले आहात. म्हणूनच आजवर कधी तुम्हाला तिच्या चुका दिसल्या नाहीत, आत्ताही दिसणार नाही. आणि पुढे दिसतील की नाही मला माहित नाही. पण मी या समाजात राहते आणि या समाजाच्या नियमांवर चालते. आणि तुम्ही दोघांनी तेच करावं असं वाटतं मला. काय? या समाजाच्या नियमांचं पालन. एवढे मोठे वकील आहात पण काहीही बोलू शकत नाही तुम्ही यावर. या आता चालं सगळं. चला झोपा आता. झोपा? नका घेऊ टेन्शन, नका करू चिंता, दूर जाई दुःख सारे रामाश्रया येता. सावलीत प्रेमाच्या या घडी भर थांबू, निळ्या शार पाण्यामध्ये चला थोडे डुंबू. इथेच टाका तंबू, इथेच टाका तंबू, इथेच टाका तंबू, इथेच टाका तंबू. कशासाठी? पोटासाठी, मोदकांच्या ताटासाठी. कशासाठी? पोटासाठी, कोलंबीच्या ताटासाठी. मोदकांच्या ताटासाठी, कोलंबीच्या ताटासाठी. धादा तिरकिड धा, धादा तिरकिड धा, धादा तिरकिड धा. जाई जुई पारिजात जास्वंदीय बोली, मने जशी शहाळ्यात मलई भरली.
मेवा चला फस्त करू सारे अतरंगी माणसांच्या कथा व्यथा साऱ्या हसता हसता कधी डोळे भरणाऱ्या इथल्या गजाली भारी दुनियेला सांगू इथेच टाका तंबू इथेच टाका तंबू इथेच टाका तंबू इथेच टाका तंबू इथे काय करतोस मी तुला सगळं सांगतो तू चल मला नाही येत. अगं चल ना गौरी मला नाही येत. गौरी हट्ट करू नकोस. नाही मला नाही बोलायचं तुझ्याशी. मी बोलायला बोलवतच नाही तुला चल चल तुम्ही काय करतोस मी सांगतो कशी हो ते स्टूल घे ते घे ना स्टूल हात दे काय तुझं हळू हळू ये ना येस ये गौरी थांब. बसा चला 11 गौरी हे बघ असं हट्ट नाही करायचा चल घे. मला नाही खायचं. आहे बरं एक घास चिवचा एक घास गावचा असं करायचं का मी घोडा घोडा करू का इकडे काही नको. तू गाढव आहेस ना तुझं खूप. बरं आहे मी गाढव आता तरी खा हा नाही खायचं कपिल. बरं राहिलो हरकत नाही मी राहतो उपाशी हा खोटारडा मगाशी खाल्लंच बघितलंय. ए तुझा राग बघून ना काही गेलं नाही बरं का मला खाल्लंय म्हणे मग काय असं झालंय तसं काही तूच केलंस. अण्णांनी केलंय ना मस्तच झालं. पण तरी लागतंय कसं तू भरवतोयस ना छानच लागतं. गेला का राग पण मी तुझ्यावर रागवलेच नव्हते. माहितीये मला आईवर रागवले. तुला माहितीये का ती असं काही मला काय म्हणाली. मला म्हणाली की मी खूप रागवलीये, मी काही जेवणार नाही, मी काही खाणार नाही.
आणि मग रामाश्रयाला जाऊन जेवून आली ती. अच्छा, म्हणजे आई रामाश्रयला जाऊन जेवून आली ह्याचा राग आलाय तुला? तू वेडायस का रे थोडा? इतकी दुष्ट आहे का मी? ती रामाश्रयावर गेली होती आणि तिने अण्णांना सांगितलं की गौरीचं लग्न ठरलंय आणि ह्या सगळ्या पदार्थांची ऑर्डर दिली गोखल्यांकडे न्यायला. आता तुझं लग्न ठरलंय म्हटल्यानंतर हे एवढं केलंच पाहिजे ना तिने. कसलं लग्न? मुळात हा सगळा लग्नाचा गोंधळ ना आईने सुरू केला. मला वाटलं होतं की मी कळवलेला होकार बाबांनी गोखल्यांकडे कळवला, पण त्यांनी कळवलाच नव्हता. आईने आमचं बोलणं काहीतरी अर्धवट ऐकलं आणि तिने गोखले काकूंना फोन केला. नसता गैरसमज झाला नाही. कसं सॉर्ट आउट करणार होता आता? नाही, हा गुंता लवकरात लवकर सुटेल असं मलाही वाटत नाहीये. आणि आपण घाई केली ना तर ते आणखीन गुंतत जाईल. आपल्याला यापुढे जे काही करायचं आहे ते फार विचार करून करायला हवं. फक्त हे सगळं करत असताना कुणी दुखावलं जाऊ नये इतकंच मला वाटतं. आता जेवण घे. हाय, हाय, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तू काय आपण दिवसात जेव्हा भेटणार आहोत तेव्हा दरवेळी गुड मॉर्निंग असं म्हणणार आहेस का? मग काय म्हणायचं? तुला म्हणायचंच असेल ना तर मग आय लव्ह यू असं म्हण. आय लव्ह यू. बरं, मला सांग, मी कशी दिसते? सुंदर. इनफॅक्ट हा असा फ्रेश चेहरा घेऊन जेव्हा तू 8 तासाच्या विरहानंतर समोर येतेस ना तेव्हा आणखीन सुंदर दिसतेस. पण म्हणजे नेहमीसारखी सुंदर का काही वेगळी सुंदर दिसते? वेगळी सुंदर. अरे म्हणजे माझ्याकडे बघ ना, म्हणजे माझ्या तसं काही वेगळं जाणवतंय का तुला आज माझ्यामध्ये? काय वेगळं? कसं कळणार ना, सतत त्या फोन मध्ये लक्ष असेल तर. कोणाशी चॅटिंग करतोस? अगं माझी एक इटालियन फ्रेंड आहे, तिच्याशी गप्पा मारतोय. खूप दिवसांनी ऑनलाईन भेटलो. बघू. हो काय? म्हणजे तुला काय अशाच मुली आवडतात का? अशाच म्हणजे? म्हणजे अशा मॉड टाइप्स? गौरी, मॉड असा काही टाईप नसतो मुळात. आणि माझ्या अशा खूप इंटरनॅशनल फ्रेंड्स आहेत, अशा खूप मैत्रिणी आहेत. बापरे, खूप मैत्रिणी आहेत. हो. बरोबर आहे, म्हणजे तुझ्याकडे वेळच नसणार. कशाला? काही नाही, इतक्या सुंदर मुलीशी बोलतोयस ना, मग माझ्याकडे लक्ष द्यायला कसा वेळ असेल ना तुला? हायला, नोज पिअर्सिंग केव्हा केलं? सेंड मी द पिक्चर्स. तिचं नोज पिअर्सिंग दिसतंय, माझं कानातलं दिसत नाही. गौरी, तू चिडलीस ना की आणखीन सुंदर दिसतेस. तुझ्या नवीन कानातल्या सकट
आहेस तुझ्या कॉलेज मधला ना? अजूनही किती छान दिसतोय ग तुला. पण गौरी आज हे सगळं अचानक. म्हणजे रोज जशी मी वागते राहते ते जरा खूप झालं ना, सो आज कुछ अलग हो जाए. लोकांनाही कळू दे ना की मी अशीही दिसू शकते. लोकांना म्हणजे कोणाला? कुणाला काय? लोकांना लोकांना. बरं ते जाऊ दे, तुम्ही आधी तिचे फोटो काढा बरं. मी? हा. आई प्लीज, काय चाललंय? अगं काय चाललंय काय? किती छान दिसतेस तू. नाही नाही कपिल, तुम्हाला येतात ना फोटो काढता? या वाय नॉट. नाही म्हणजे यांच्यासारखं नाहीये ना. अगं माझं सोड ग, तू आधी पक्क ठरव काय काढायचं, फोटो काढायचे का दृष्ट काढायची. मी गप्प बसावं. कपिल काढा ना फोटो. हा. गौरी फोन दे तुझा. नाही. Gorgeous. छान काढा. हो. छान काढा. असं एक आडवा काढा ना, आडवा काढा ना. पण पास ना आता. अरे ओके ओके, आता बास. हा आता माझा काढायचा आहे तिच्याबरोबर. थांब. आमच्या दोघींचा. अहो या ना, या ना. अगं मी कशाला? नाही तुम्हाला फोटो काढता येत नसला तरी फोटो चांगले दिसता तुम्ही. या ह्या कपड्यात, ह्या कपड्यात. आता काय तुम्हाला मुलगी येणार आहे का सांगून फोटो दाखवायला? या बरं तुम्ही. आलो आलो आलो. हा हा रेडी? हा. मला स्माईल बोला. स्माइल. मावत नाही म्हणजे उभा केल्यानंतर तुम्ही मावत नाही. आता आता आता. हा. डन. छान आले ना, छान आले. photo. बघू बघू, मला बघायचे, मला बघायचे. हा बघू. अगं बाई किती छान आलाय बघा ना. या पुढचं कसं बघायचं? असं. हा हा. बर आता हे फोटो सौरभला पाठवा. ठीक आहे. पाठवायचं का? येतात ना असे पाठवता. हा येतात ना. रादर ही तू पाठवशील ना? हा हा पाठव पाठव. ते पाठवलीस पाठवलीस. पाठवते. काही प्रॉब्लेम तर नाही? एकच मिनिट. सॉरी मी कुठे होतो? गौरी आज एवढी छान दिसतेस. मग काही खास बेत? म्हणजे सौरभ बरोबर कुठे बाहेर जाणार आहेस का नाही? अगं सौरभला खूप मीटिंग्स आहेत, सो तो नाही भेटणार आहे मला. हो बाई, म्हणजे तो भेटणारच नाहीये. मग हे असले कपडे घालून काय उपयोग? म्हणजे हे कपडे मी त्याच्यासाठी नाही घातलेत. म्हणजे हे कपडे ना मी माझ्यासाठी घातले. बर मग तू जर त्याला भेटणार नसशील ना तर हे कपडे घालून बाहेर जाऊ नकोस. का गौरीने हे कपडे का नाही घालायचे? अहो मी असं म्हणत नाही की तिने असले कपडे घालू नयेत, पण एकटी बाहेर जाणार असेल तर नको. का? का काय? लग्न ठरलंय तुझं.
गोखल्यांकडच्या लोकांना चालतील का तू हे असे कपडे घातलेले? आई, त्यांना चालण्याचा किंवा न चालण्याचा काय संबंध येतो? हे बघ गौरी, तुझे हे पुरोगामी विचार आहेत ना, ते बासनात गुंडाळून ठेव आणि तुझ्या सासूबाईंना विचारून मगच काय ते ठरव. दिस इज टू मच. हे बघ, परदेशी माणसांशी ओळख झाली म्हणजे आपणही परदेशी झालो असं नसतं. तू सोनसरीत आहेस आणि सोनसरीतच राहणार आहेस. बास आहे. नाही म्हणजे नाही. कपिल, तुम्हीच सांगा, या एवढ्या लहान गावात प्रतिष्ठित असलेल्या गोखल्यांच्या होणाऱ्या सुनेनी हे जर असे कपडे घालून बाहेर जायचं म्हटलं तर बरं दिसेल का? त्या लोकांचा विचार नको करायला? नाही म्हणजे आता मी तुम्हालाच विचारते, उद्या तुमच्या बायकोने जर असे कपडे घातले आणि ती बाहेर गेली तर तुम्हाला नाही असं वाटणार की तिने तुमची परवानगी घ्यायला हवी होती? नाही, मला नाही असं वाटणार. म्हणजे आय एम सॉरी, पण कुठल्याही मुलीनं तिच्या नवऱ्याला किंवा नवऱ्याच्या घरच्यांना का बरं विचारावं? म्हणजे त्यांना विचारून तिची आवड निवड का तिनं ठरवायची? तिला जसं जगायचंय, तिला जसं राहायचंय, वागायचंय, ते तिचं तिला ठरवू द्यावं ना. म्हणजे तिची आवड निवड, तिचा स्वभाव, तिचं वागणं, तिचं राहणं, ह्या सगळ्या सकट जो स्वीकारतो ना, तो तिचा नवरा. आणि ह्या सगळ्या सकट जे सन्मानानं वागवतं ना, ते सासर, असं मला वाटतं. जी मुलगी तिच्या त्या घरामध्ये कम्फर्टेबली वावरू शकते ना, तीच मुलगी खूप कम्फर्टेबली संसार करू शकते. सो मला नाही वाटत की गौरीनंही गोखल्यांना, म्हणजे सौरभच्या आईला, फॉर दॅट मॅटर सौरभलाही विचारून हे कपडे घालावे. आय डोंट थिंक. तुमची पिढीच मुळे विचित्र आहे. नाही काकू, आमची पिढी मे बी खूप स्वतंत्र आहे.